आज आपण मालवणी पद्धतीने कापसासारख्या मऊसूद अशा आंबोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. सोबतच ना यासोबत काळ्या वाटाण्याचे उसळ आणि खोबऱ्याची चटणी बनवणार. ते आंबोळ्या बघू शकता किती मऊ होतात आणि 2-3 दिवस जरी ठेवलात ना, 2 दिवस तरी अजिबात कडक होणार नाहीत. योग्य प्रमाणासह मी तुम्हाला सांगणार आहे, तर एकदा नक्की या पद्धतीने बनवून पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत तांदूळ. तर तांदूळ कोणते घ्यायचे, तर रेशनवरचे असे जाडे तांदूळ येतात ना, ते घेऊ शकता किंवा कुठलाही जुना तांदूळ घ्यायचा, नवीन तांदूळ घ्यायचा नाही. जुन्या तांदळाच्या आंबोळ्या ज्या असतात ना, मऊसूद अशा होत्यात. त्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी 4 कप घेते तांदूळ. तर प्रमाण लक्षात ठेवा, इथे कुठल्याही एका वाटीने 4 कप तांदूळ घ्यायचे. यामध्येच आपण घालणार आहोत 1 कप पोहे. जे कांद्या पोह्यांसाठी पोहे वापरतो ते घेतलेले आहेत. 1 कप पोहे वापरायचे आहेत आपल्याला 4 कप तांदळासाठी. आणि सोबतच घेणार आहोत 1 कप उडदाची डाळ. तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. 4 कप तांदूळ, 1 कप पोहे आणि 1 कप उडदाची डाळ असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. अजिबात मापामध्ये बदल करू नका, असंच प्रमाण घ्या, म्हणजे तुमच्या आंबोळ्या जे आहेत मऊसूद होतील. तर आता हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पोहे तांदळाबरोबर धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाणी योग्य प्रमाणात घालून तर डाळ आणि तांदूळ आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तास भिजत ठेवायचं आहे. तर बघू शकता मी 8 तास भिजत ठेवलं होतं. सकाळी याला भिजत घातलं होतं. व्यवस्थित तांदूळ संध्याकाळपर्यंत आरामात भिजतात. आता यामधलं जे पाणी आहे मी काढून टाकलेलं आहे. त्यानंतर आता ही उडदाची डाळ आहे ती आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे. काय होतं, जर तुम्हाला जास्त आंबट टेस्ट हवी असेल आंबोळ्यांची, तर मग तुम्ही तेच पाणी वापरू शकता किंवा ते काढून नवीन पाणी घालूनही वाटू शकता. त्यामुळे आंबोळ्या जास्त आंबट होत नाहीत. आता डाळीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आपल्याला. बघू शकता शक्य होईल तेवढी बारीक वाटायची, अजिबात जाडसर रवाळ वाटायचं नाही आहे हे. आता ही डाळ आपण एका स्टीलच्या भांड्यामध्येच काढून घ्यायची. कढई घ्या मोठी किंवा एखादा डब्बा वगैरे घ्या. स्टीलचंच वापरायचं आहे, प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियमचं वापरायचं नाही. आता यामध्ये ही मी डाळ पूर्ण काढून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण घेतलेले आहेत तांदूळ. तर तांदूळ वाटताना काय करायचं, यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. बघा तांदळाने जे पाणी शोषलं आहे ना, त्यामध्येच आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचंच, नाही तर एकदम पीठ पातळ होऊ शकतं आणि आंबोळ्या बरोबर होणार नाहीत. तर तांदूळही एकदम बारीक वाटलेलं बघू शकता. अजिबात यामध्ये रवाळ कण नाही राहिला पाहिजे. जर रवाळ कण तुम्ही असं वाटलात ना, तर काय होतात, आंबोळ्या कडक होतात थोड्या वेळाने. त्यामुळे पीठ शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता सर्व तांदूळ जे आहेत मी वाटून घेते. तर बघू शकता पाणी न घालता वाटलेलं आहे, पण थोडंसं तरी पण तांदळाने जे शोषलेलं आहे पाणी, त्याने ते पीठ पातळ वाटतं आहे. तर या मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि सर्व तांदूळ आपण वाटून घेतलेले आहेत. उरलेल्या मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घातलं. तर हे पीठ आपल्याला कमीत कमी 5 मिनटं तरी असं चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं फेटल्याने काय होतं, एकतर जे आहे डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स होतात आणि दुसरं पीठ हलकं होतं आणि आपलं पीठ लवकर फुलून चांगलं आमतं, लवकर फर्मंट होतं. त्यामुळे चांगलं 5 मिनटं फेटून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे किंवा आपण जेवण बनवत असतो तेव्हा गॅसच्या बाजूलाच ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी आधी काय करणार आहे, आधी काळ्या वाटाण्याच्या उसळसाठी वाटण करून घेणार आहे. तर पाव कप खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. ते तव्यावरती हलके भाजून घ्यायचे, थोडेसे लालसर असे भाजून घ्यायचे, जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला. हे बघा खोबरं चांगलं असं लालसर वरती डाग येईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे. आता खोबऱ्यात काढून घेतल्यानंतर त्याच तव्यावरती आपण घालणार आहोत थोडंसं तेल आणि यामध्ये आपण घालून घेऊया 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. जास्त मोठे घ्यायचे नाहीत, थोडे मध्यम आकाराचे असतील तर 2 घ्या किंवा मोठा असेल तर 1 घ्या. आता हा कांदाही आपल्याला थोडंसं तव्यावरती भाजून घ्यायचा आहे. त्याबरोबरच आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे, तोही याबरोबर भाजून घ्यायचा. आता ह्यामध्येच ना मी घालणार आहे काय माहिती, कांदा भाजता कोथिंबीरचे देठ. हे देठ माझ्याकडे होते म्हणून मी घालते. यामुळे ना भाजीला चव खूप छान लागते. त्यामुळे असतील तर घाला, नाही घातला तरी चालेल. आता हा कांदा बघू शकता लालसर झालेला आहे थोडा आणि मऊही झालेला आहे. आता यामध्ये मी घालते एक मोठा टोमॅटो, छोट्या फोडी करून घालते. तोही थोडंसं हलकासा भाजून घेऊया आणि आता गॅस बंद करून हे सर्व आपण साहित्य एकत्र करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. तर आता हे मी थंड करून घेते आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेते. तर चटणी आपली तयार आहे. त्यानंतर हे बघा मी काळे वाटाणे पूर्ण रात्रभर भिजत ठेवले होते. चांगले 120 ग्राम किंवा 150 ग्रामपर्यंत हे वाटाणे आहेत, भिजवून घेतले होते. आता कुकरमध्ये घेते थोडंसं तेल, त्यामध्येच घालूया आपण थोडेसे कढीपत्ते
कढीपत्ता तेलामध्ये थोडा तळला गेला की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदम मीडियमवरती ठेवलेली आहे. आता डायरेक्ट आपण ही भाजी फोडणीला घालणार आहोत. तर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे, जास्त मसाले लागत नाही. पाव चमचा एवढी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर घालते, सोबतच अर्धा चमचा जिरं पावडर घालते, एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते. आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही गरम मसाल्याचं वगैरे प्रमाण लाल मिरचीचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण ही भाजी कशी थोडी झणझणीत असेल ना, गरम मसाल्याचा स्ट्रॉंग फ्लेवर आला ना की भाजी चवीला खूप छान लागते. त्यामुळे मी अर्धा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे. आता हे वाटाणे सर्व घालून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बटाटा घालू शकता, पण मला फक्त काळ्या वाटाण्याची उसळ बनवायची होती, त्यामुळे मी यामध्ये बटाटा घातलेला नाही आहे. मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेही घालून घेतलं. आता नॉर्मल साधं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया. तर ह्यामध्ये ना थोडं पाणी जरा जास्त घाला, कारण ग्रेव्हीसारखंही बनवायचे आणि काळे वाटाणे शिजायला थोडा टाईम लागतो, ते पाणी जास्त शोषून घेतात, त्यामुळे पाणी जरा जास्त घालायचं. चवीनुसार घातलेलं आहे मीठ, वरून थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून पटापट आपण याला कमीत कमी 7 ते 8 शिट्या काढून घ्यायचे, म्हणजे काळा वाटाणा व्यवस्थित शिजतो, म्हणजे खाण्यासाठी हे चांगला वाटतो. आता भाजी आपली शिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर मिक्सर जारमध्ये इथे घेतलेले आहेत मी पाव कप एवढे शेंगदाणे, 1 कप घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे. त्याऐवजी तुम्ही फुटाणा डाळी घालू शकता. 2 घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या, जास्त नाही घालायचं नाहीतर स्ट्रॉंग फ्लेवर येतो. थोडंसं घालायचं आहे जिरं, पाव चमचा एवढं जिरं घातलेलं आहे. मीठ घालूया चवीनुसार. थोडीशी पाणी घालून हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तरी बघा थोडंसं बारीक वाटून घेतलेलं, एकदम शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे आपली बघा पीठ ही मस्त आंबून तयार झालेलं आहे. यामध्ये मी काहीही घातलेलं नाही, मेथी वगैरे, तरीही व्यवस्थित पीठ आपलं आंबून आलेलं आहे. मस्त कढई पूर्ण भरलेली आहे, बघू शकता. असं हे आपल्याला पीठ भिजवायचं असतं. आता परत याला आपण थोडा वेळ फेटून घेऊया, 2-3 मिनटं चांगलं फेटून घेऊया, म्हणजे पीठ व्यवस्थित मिक्स होईल, कारण थोडंसं घट्ट बघा झालेलं आहे. थोडंसं फेटलं ना की थोडंसं याला पातळपणा येईल बघा. पाणी आधी मिक्स करायचंच नाही आपल्याला, याचमध्ये मिक्स करायचं आहे. आता घालूया चवीनुसार मीठ. तर हे बघा चांगलं मीठ घातल्यानंतर फेटून घ्या, नाहीतर काय होईल मीठ एका ठिकाणी राहील आणि मग ते आंबोळ्या खारट लागतील. त्यामुळे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटतं आहे की पीठ थोडंसं घट्ट आहे तर थोडंसं पाणी मिक्स करू शकता. आता इथे मी या आंबोळ्या ज्या भिड्यावरती बनवणार आहे, पारंपरिक जे भिडं असतं ना त्यामुळे त्यावरती बनवणार. त्याला असे 2 साईडला कान असतात. गॅस एकदम मीडियमवरती ठेवली आणि आपण हे नारळाची शेंडी घेतलेली आहे तेल लावण्यासाठी, आणि तेल लावायला सोपं पडतं. किंवा मग तुम्ही कांदा जो असतो ना तो थोडासा खालच्या साईडने अर्धा कट करून त्यानेही तेल लावू शकता, किंवा ब्रश येतं त्यानेही लावू शकता. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लावून घेऊ शकता, पण तेल व्यवस्थित लावणं गरजेचं आहे. आता गॅस एकदम मध्यमवरती ठेवून, मध्यमपेक्षा थोडी कमी ठेवलेली आहे, आणि हे आंबोळ्यांचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे या चमच्याने 1.5 चमचा मी इथे पीठ घालते आहे, कारण आंबोळ्या ज्या असतात ना थोड्या जाड असतात. मध्यभागी घालायचं आणि मग अलगद फक्त हलक्या हाताने आपल्याला वरून थोडंसं फिरवायचं, पातळ करायची नाही. आणि याला कवर करून आपण याला वाफवून घेणार आहोत. जसं जसं हे वाफत जाईल ना तसं तसं त्याला जाळ्या पडत जातील. तर 2 मिनिटांनी आपण बघूया, मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत बघू शकता. आणि हे जे वरचं पीठ आहे थोडं सुकेपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं. असं एका साईडने मस्त कलर आला पलटून दुसऱ्या साईडने याला वाफवून घ्यायचं. बघा मस्त अशा आंबोळीचा कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. मऊसूद अशा आंबोळ्या होतात आणि अजिबात चिकटत वगैरे नाही भिड्याला, कारण प्रमाण जर तुम्ही बरोबर घेतलात ना तर तुमच्या आंबोळ्या व्यवस्थितच होतात. तर मी तुम्हाला अजून एक दाखवते. थोडंसं तेल प्रत्येक वेळी लावायचं, लक्षात ठेवा आंबोळ्या बनवताना भिड्याला तेल लावणं गरजेचं आहे. असंच तुम्ही पॅनवरतीही बनवू शकता. तर माझ्या घरातल्यांना भिड्यावरतीच बनवलेल्या आंबोळ्या आवडतात, त्यामुळे मी नेहमी भिड्यावरतीच बनवते. हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतं. हे बघा पीठ घालून घ्यायचं, अलगद हाताने फक्त वरून चमचा फिरवायचा आणि जाडसरच आपल्याला याला ठेवायचं असतं. आंबोळीचे आहे आपोआप याला जाळ्या पडत जातात. तर बघा मस्त असे जाळ्या पडतात आणि मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या आंबोळ्या तयार होतात. तर आता एका साईडने पाणी सुकलं, वरचा सुका भाग झाला की याला पलटून दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची. तर अशा गरमागरम अशा आंबोळ्या आपल्या तयार होत आहेत. आंबोळ्या ही मी बनवते, चटणी
काळ्या वाटाण्याची उसळ ही तयार झालेली आहे. तर झटपट मी आंबोळ्या थोड्या बनवून घेते. तर बघू शकता आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. मऊसूत कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा ह्या आंबोळ्या बनतात आणि 2-3 दिवस जरी ठेवलात ना तरी आंबोळ्या नरमच राहतात. प्रवासाला वगैरे जायचं असेल तर मग काय न्यायचं टिफिनमधून, तर तुम्ही ह्या आंबोळ्या बनवून नेऊ शकता. मस्त राहतात, अजिबात कडक होत नाही. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये